नमस्कार मित्रांनो. आज आपला विषय आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संदर्भातला विषय आहे आपला. येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मित्रांनो, जवळपास फॉर्म भरण्याची तारीख आज लास्ट आहे आणि आज शेवटच्या दिवशी कार्यकर्त्याची, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याची, छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची असेल ती तळमळ असते. आपल्याला पक्षाने तिकीट द्यावं, पक्षाने फॉर्म द्यावा, आपण पक्षातून प्रवेश करावा आणि आपण उभा राहावं. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे असं करत असताना पक्षाचे जे वरिष्ठ नेता असतात, वरिष्ठ नेत्यांनी जे ठरवलेलं असतं तेच फायनल डिसिजन असतं मित्रांनो. मग गाव पातळीवरला वरिष्ठ असेल, जिल्हा पातळीवरला वरिष्ठ असेल, स्टेट पातळीवरला वरिष्ठ असेल, त्यांनी जे ठरवलं तेच फॉलो करायचं असतं. काही प्रमाणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिकिटाबद्दल धावपळ, धडपड करत असलेले कार्यकर्ते भरपूर असतात. आणि करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपण ज्या पक्षासाठी काम करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, तो पक्ष आपल्याला कितपत साथ देतोय, त्या पक्षामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट केल्यापासून, जे आपण काम केल्यापासून आतापर्यंत पक्षाने आपल्याला काय दिलं याचा बी उदाहरण झाला पाहिजे, याचं बी विश्लेषण झालं पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, पांढरे कपडे घातले की नेता झाला, खिशात दान झालं की नेता झाला. पण सर्वसामान्य जे कार्यकर्ता असतो, गोरगरीब कार्यकर्ता असतो, त्याच्यासाठी पक्ष काय करतो मी पक्षानं विचारात घेतलं पाहिजे. मित्रांनो, एका घरामध्ये 2-2 तिकीट, 3-3 तिकीट प्रमुख नेते स्वतःच्या घरामध्ये मागतात. या मागचं असं असतं की तळागाळातला छोटा मोठा कार्यकर्ता मेहनत घेतो, काम करतो, कष्ट करतो पक्षासाठी, पण त्याच्या वरचा मलिदा जो खातो, पैशावाला दामवाला उभा करतो घरातून 2, पक्षाच्या वरिष्ठांना वेगळं सांगून, स्थानिक कार्यकर्त्याला वेगळं सांगून, आपल्याच घरात 1 म्हणता 2 तिकीट, 2 म्हणता 3 तिकीट, किंवा तसं नाही झालं तर आपल्या नातेवाईकांना, अशानं पक्ष चालत नसतो. पक्ष चालवायचा असेल तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. आज इलेक्शन म्हणलं की पैसा आला, पैसा आला की गोरगरीब आणि श्रीमंत याच्या तिकीट वाटप स्पर्धा झाली. पण मित्रांनो, तो स्थानिक लेवलला जे कार्यकर्ता काम करत असतो, ते कुठेतरी आशेनं काम करत असतो. आज ना उद्या पक्ष आपल्याला संधी देईल आणि ते पक्ष आपल्याला कुठेतरी वरती उचलेल किंवा एक चांगल्या पोझिशनवर नेईल, असं प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला इच्छा असते. पण तसं आजकालच्या राजकारणामध्ये होत नाही मित्रांनो. आता झालेल्या महानगरपालिका असतील, त्यापूर्वी झालेल्या नगरपालिका असतील, आपाप पैसा 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 पैसा, जिकडे जा तिकडे पैसा. आणि त्यात आमचं पैशाचं गंगाखेड हे माहेरघर आहे. मुंबईचा एक आमदार आला, मुंबईहून एक उद्योगपती आला आणि गंगाखेडचा आमदार झाला. त्याने जे तिथून जे बीज पेरलं, आजपर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद पर्यंत सुद्धा हीच परिस्थिती आहे.
हे महाराष्ट्र, हे देश, ही संविधानिक कार्य कशा पद्धतीने संविधानाचं उल्लंघन होत आहे हे तुम्ही पाहत आहात मित्रांनो. मतांचा प्रत्येकाला अधिकार आहे, मत आवश्यक करावं, पण ते मत विकलं नाही जावं. आणि ते मत विकलं गेलं तर संविधानाचं उल्लंघन असतं. म्हणून संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचं तुम्ही योग्य पद्धतीने वापर करावा, योग्य उमेदवाराला मतदान करावं, हे त्यांचं मागचं उद्दिष्ट असतं, हे त्यांच्या मागचं ध्येय असतं. पण आपण कुठेतरी आमिषाला बळी पडून आपण आपली दिशा भटकतो आणि ज्याला नाही त्याला मतदान करतो आणि मोकळो. मग काय पुढे काय 5 वर्ष काय 5 वर्ष तेच पुन्हा फाईल घ्री साहेब एवढं काम करा, 10,000ला फाईल आहे. तुम्ही आता पंचायत समितीत जा, एमआरजीएसची हिर मंजूर करायची झाल्यास नरेगा मधून तर ऑफर येते 10,000ची. 10,000 रुपये तुम्हाला द्यावं लागतात तेव्हा तुमची एक हिरीची फाईल मंजूर होते. आणि काम करत असताना मध्यस्थी रोजगार सेवक असेल, सरपंच असेल, व्हिडिओ असेल, विस्तार अधिकारी असेल, जे मधले जे कार्य एक अधिकारी वर्ग असतो यापर्यंत पूर्ण नेटवर्क असतं, याचं रॅकेट असतं. त्या पद्धतीनं गोरगरिबाचा पैसा घेऊन तुमचे फाईल वर्क सही करून तुमचं काम करतात. मग अशा ठिकाणी तुम्हाला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्काचा, इमानदारीचा योग्य उमेदवार निवडून देणे तुमचं कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे पैसा द्यायची गरज नाही नंतर, पण त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणं तुमचं कर्तव्य आहे. तुमचे वैयक्तिक मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, ते बाजूला सारून सर्वांनी त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायला पाहिजे. मग कुठला बी असतो, कोणत्या पक्षाचा असेल, कोणत्या गावचा असेल, कोणत्या विभागातला असेल, त्या विषय नाही, पण त्या व्यक्तीच्या मागे तुम्ही राहायला पाहिजे. त्याही व्यक्तीने 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, गोरगरीब जनतेचं काम केलं पाहिजे, त्याची पैशाची छळवणूक नाही झाली पाहिजे. मित्रांनो, असे करत असताना मग हे जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून येण्याची धडपड असते, ती धडपड आणि प्रतिष्ठा यासाठी असते की 5 वर्ष या गोरगरीब जनतेला कसं लुटायचं, कसं त्यांचा छळ करायचा, यासाठी एक बनवलेलं एक नेटवर्क आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तर कोणत्या निवडणुका, त्यावेळेस तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान, योग्य दिशा धरून काम केलं, निश्चितच मित्रांनो संविधानाचं उल्लंघन होणार नाही. संविधानिक कायदेशीर बाबीने तुमचे काम बी होतील, उमेदवार बी निवडून चांगल्या पद्धतीने आणि तुम्हाला हक्कानं त्याच्यापेक्षा मांडता येईल. त्यासाठी मित्रांनो येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही 1 रुपयाही न घेता तुम्ही त्या उमेदवाराला मतदान करा आणि तुम्ही 1 रुपया न देता त्या उमेदवाराकडून तुम्ही 5 वर्ष काम करून घ्या. ही एक आपल्याला परंपरा चालू द्या. एक असं म्हणतात पौराणिक इंडिया, न्यू इंडिया, मेक इन इंडिया, हे काय चाललंय? हे करत असता असता दिल्लीच्या तख्तापासून महाराष्ट्राच्या तख्तापर्यंत गल्ली ते दिल्ली फक्त पैसा आणि पैसाच. काय इलेक्शन असं असतं? इलेक्शन असं नसतं मित्रांनो. इलेक्शन फक्त हात जोडा, नमस्कार करा, प्रणाम करा आणि योग्य दिशेने योग्य मतदान करा, ही मागणी करा, याला इलेक्शन म्हणतात. पण तसं आजकाल होत नाही मित्रांनो. मग त्यानंतर काय होतं? पक्षाची धडपड, स्थानिक कार्यकर्त्याची धडपड,
हे बी फॉर्म पळवणे, हे बी फॉर्मसाठी पैसे देणे, पक्षाच्या तिकिटासाठी पैसे देणे, मग आभाट पैसा वाटणे आणि त्यानंतर सत्ता काबीज करणे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी आपण नवीनच सुरुवात केली पाहिजे. का नको स्थानिक कार्यकर्त्याला किंवा एखाद्या गोरगरीब कार्यकर्त्याला का नको संधी तुम्ही देत? तुमचे गोल 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 चेहरे, गोरे गोरे बुकडे, अंगावर पांढरे शुभ्र कपडे आणि थोडस डेकोरेशन केलं की सत्ता येत असते. पैसा दिल्यानंतर सत्ता येत असते. त्यामध्ये तुम्हाला शांती नाही मिळत मित्र. आपला एवढा पैसा गेला, आपण निवडून आलो, 2 कोट गेली, 5 कोट गेली, 10 कोट गेले, 50 कोट गेली. हे चक्र रात्रंदिवस फिरतंय मित्रांनो. मग याच्यामध्ये तुमची समाधानी नाही. तुम्ही जनतेची दिशाभूल करून मिळवलेली ती सत्ता असते आणि त्या सत्ता 5 वर्षासाठी असते, पण आयुष्यभर तुमच्या डोक्यामध्ये एकच चक्र फिरत असतं की आपण ही सत्ता पैशाने विकत घेतली. का त्या मुंबईच्या माजी आमदाराला गंगाखेडचं एवढं प्रेम आणि वेड असेल? त्या मागचं कारण एक आहे मित्र. तिने जे पैसा लावला, पैसा त्याला मिळाला नाही आणि सत्ता मिळाली तर त्या सत्तेचं सोनं करून त्याला मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपदाची आशा आहे म्हणून तो बार बार गंगाखेडला येतो, 4 दिवस डेकोरेशन करतो आणि निघून जातो. जिल्हा परिषद आली, 4-2 माणसं स्वतःची नातरुंड पत्रुंड असते पाठवून इलेक्शन. याच्यानं सत्ता आणि सरकार होत नसतं मित्र. याच्यानं संविधानाचा आधार होत नसतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःची जिद्द, स्वतःची एकनिष्ठा आणि गोरगरिबावर असलेलं प्रेम कायम टिकवावं लागतं, कायम ठेवावं लागतं. मग तुमच्याकडे सत्ता आपोआप येते मित्र. 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही, 1 रुपया सुद्धा नाही. पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही सत्ता आली, तुमचे 4-2 कार्यकर्ते, 4-2 नातेवाईक, हे झालं तुमचं. त्यानंतर गोरगरीब जनतेचं काय? कोणत्याही जण गोरगरीब असो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कोणताही असेल, धनगर असेल, वंजारी असेल, मराठा असेल, या ज्याच्यामध्ये जे वर्ग आहे, गोरगरीब कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, या सामान्य माणसाचं तुम्ही काय करता? 5 वर्ष काय करता? काम केलं तरी त्याच्याकडून 5-10 हजार रुपये घेतात साईन करण्यासाठी. तुम्ही नाही घेत त्याचा वरचा अधिकारी घेतो. तुमचं प्रेशर अधिकाऱ्यावर नसतं, तो अधिकारी पैसे घेतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे थांबण्यासाठी तुम्ही योग्य माणसाला मतदान करा. माया आपुलकी प्रेम करणारा माणूस कोण आहे तुम्हाला लक्षात येतं, पण तो त्या ठिकाणी कमी पडतो. पण तुमच्याकडे जी दामोल आहे त्याला तुम्ही वोट देऊन मोकळं. पुन्हा ते त्यासाठी प्रामाणिक व्हिडिओ बनवला. त्यामागचा उद्देश असा होता, तात्पर्य असं होतं मित्रांनो, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये तुमच्या विचाराचा, तुमच्या योग्य माणसाला तुम्ही मतदान करा. कोण कुणापाशी काय वाटला, काय कुणापाशी कोण बोलला, कोण्या पक्षाचा तो आहे, याचं काहीही बघू नका. पक्षात गेले हो, पक्षाचा मातीतच आहे, पक्षाचा विषयच नाही. निवडून आल्यानंतर बघितला तुम्ही मुंबईमध्ये काय चालू आहे. हॉटेलमध्ये कोंडून ठेवा लागले, गाड्याच्या गाड्या भरून याला फिरायला न्यावं लागले. नाही, हे होणे न होण्यासाठी तुम्ही योग्य माणसं निवडून द्या. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमच्या विचाराचा, तुमच्या हक्काचा योग्य माणूस निवडून द्याल. सर्व नगरीतील, सर्व जिल्हा परिषदेतील
सर्व मित्रांना मी विनंती करतो की पैशानं होत असलेली वोटिंग, गुंडशाही, दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. संविधानिक मार्गाने सर्व कामं झाले पाहिजे. तुम्हाला 5 वर्षे काय 10 वर्षे बी सत्ता नसली त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीनं काम केलं पाहिजे. असा व्यक्ती निवडून द्यावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.